दुष्काळाची दाहकता जाणवत असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिर्डी येथे शिवसेनेच्या वतीनं अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा सोमवारी जाळण्यात आला। यावेळी शिवसेना शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते, सुनील परदेशी, पाराजी वैद्य, अमोल पवार यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। सुरुवातीला छत्रपती कॉम्प्लेक्स या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या। पुतळा जाळण्यासाठी आणला असता शिर्डी पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा पुतळा ताब्यात घेतला। त्यानंतर पुन्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नवीन पुतळा आणून जाळला। याचवेळी शिर्डी शिवसेना शहर प्रमुख सचिन कोते यांनी अशा प्रकारची असभ्य भाषा वापरून पवारांनी जनतेच्या भावना दुखावण्याचं काम केलं असल्याचं म्हटलंय। दरम्यान संगमनेरमध्येही शिवसेनेच्या वतीनं बस स्थानकासमोरच्या नवीन नगर रोड चौकात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुतळ्याचं दहन केलं। संतप्त शिवसैनिकांनी यावेळी अजित पवारांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या। सेनेचे शहर प्रमुख अमर कतारी आणि संजय फड यांनी यावेळी आपली संतप्त भावना प्रकट केली। शहर शिवसेना, युवा सेना, तालुका शिवसेना व शिवसेनेच्या सर्व शाखांच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जे अतिशय घाणेरडे असं वक्तव्य केलं, त्याचा निषेध करण्यासाठी त्याचा पुतळा जाळलेला आहे। आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीनं दुष्काळग्रस्तांची जी थट्टा केली आहे खरोखरच ती निंदनीय आहे। अशा अजित पवारांनी आपला पदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही समस्त शिवसेनेकडून मागणी करत आहोत। उपमुख्यमंत्री जबाबदारी पद अधिकारी असताना या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा चालवलेली आहे। या उपमुख्यमंत्र्याला बोलण्याची पद्धत नाही। इथून पुढे शिवसेना या उपमुख्यमंत्र्याला या महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही असं शिवसेनेचे तालुका और शिवसेनेच्या वतीनं आवाहन करतो। संगमनेर शहर आणि तालुक्यातील सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले। वृत्तसंकलन विभाग, सी मूव्हीज अँड न्यूज, अहमदनगर।